लोकसभा निवडणुकीत 400 पारच्या घोषणेमुळे कार्यकर्ते निवांत राहिले, पण आता पदवीधरांच्या निवडणुकीत गाफील राहू नका असा सावधगिरीचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेले निरंजन डावखरे यांचा विजय संकल्प मेळावा ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे रविवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता। मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। त्यावेळेला मुख्यमंत्री बोलत होते। लोकसभा निवडणुकीत चुकीचं नरेटिव्ह पसरवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली। नरेटिव्ह पसरवण्यात काही NGO देखील आघाडीवर होत्या। काही संस्था सरकारच्या विरोधात मत व्यक्त करणाऱ्या आहेत। NGOच्या रूपात हे अर्बन नक्षलवादी घुसलेत। मोदी हटाव हेच त्यांचं लक्ष होतं असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। तर दुसरीकडे 400 पारच्या आत्मविश्वासावर कार्यकर्तेही निवांत राहिले। मात्र या निवडणुकीत गाफील राहू नका असा कानमंत्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय। निवडणुकांना आम्ही धार्मिक वळण कधीच दिलं नव्हतं। मोदींनी 10 वर्षात तर राज्यात आम्ही 2 वर्षात मोठा विकास केलाय। मतांमध्ये आपण खूप कमी पॉईंटनं मागे आहोत। चुकीच्या नरेटिव्हमुळे भामरे मालेगावात तर भिवंडीत कपिल पाटील यांना कमी मतदान झालं। आता मोदीजी केंद्रात बसलेत। महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल। घरी बसणाऱ्यांना मतदान करणार नाहीत असं शिंदे म्हणाले।